बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकणार आहे मायक्रोसॉफ्ट एक्सेल मध्ये फॉर्मॅट सेल टॅब. फॉर्मॅट सेल टॅब आज आपण या ठिकाणी शिकणार आहे. तर बघा, एक मार्कशीट या ठिकाणी मी इथे ओपन करतो आहे. न्यूली क्रिएटेड मार्कशीट या ठिकाणी आहे. ती मार्कशीट इथे ऑलरेडी बनवून ठेवलेली आहे. ती मार्कशीट मी इथे ओपन केलेली आहे. आता आपल्याला यामध्ये फॉर्मॅट सेल होम टॅब मध्ये जे असते फॉर्मॅट याबद्दलची सविस्तर माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायची आहे. तर बघा, सगळ्यात सुरुवातीला आपण बघूया रो हाईट. रो हाईट म्हणजे एक जो रो असतो त्या रोची जर तुम्हाला हाईट वाढवायची असेल, इन्क्रीज करायची असेल तर आपण या ठिकाणून करू शकतो. बघा, आता इथे रो कसा सिलेक्ट करायचा, इथे 6 वर मी क्लिक केलेला आहे. 6 नंबरचा रो इथे सिलेक्ट झालेला आहे. तर आता मी इथं फॉर्मॅटमध्ये जातो आहे आणि रो हाईट यावर क्लिक करतो आहे. तर रो हाईटवर क्लिक केल्यानंतर इथे 32 अशी रोची हाईट दाखवत आहे. तर आपल्याला ही वाढवायची आहे. तर आपण इथे त्यापेक्षा जास्त व्हॅल्यू या ठिकाणी एंटर करायची आहे. तुम्हाला 64 केली आहे मी इथे आणि ओके करतो आहे. तर बघा, हा जो रो आहे हा मोठा झालेला आहे. याचा साईज जो आहे तो इन्क्रीज झालेला आहे या पद्धतीने. तसंच आपल्याला कॉलम, एक जसं आता हा जी कॉलम आहे, करंट इयरचा जी कॉलम आहे, याला मी सिलेक्ट करतो आहे. सिलेक्ट करण्याकरता इथे जी वर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर फॉर्मॅटमध्ये पुन्हा कॉलम विड्थ हे ऑप्शन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. कॉलम विड्थ मध्ये इथे 15 ही कॉलम विड्थ या ठिकाणी शो करत आहे. तर ही आपल्याला चेंज करायची आहे. सपोज मी इथे करतोय 35 या ठिकाणी मी कॉलम विड्थ करतोय आणि ओके करतोय. तर बघा, जी कॉलम विड्थ आहे ती वाढलेली आहे. हा जो कॉलम्स आहे त्याचा जो विड्थ आहे ही वाढलेली आहे. तर अशा पद्धतीने जर आपल्याला आवश्यकतेनुसार रो आणि कॉलम याची हाईट आणि विड्थ वाढवता येते. त्यानंतर बघा, हाईड आणि अनहाईड हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी दिलेलं आहे. एक आहे हाईड रो आणि हाईड कॉलम्स. आता सपोज आपल्याला इथे 8 नंबरचा रो आहे, याला आपल्याला हाईड करायचा आहे. तर बघा, तुम्ही इथे लक्ष द्या, मी यावर क्लिक करतो आहे 8 नंबरच्या रोवर आणि फॉर्मॅटमध्ये जाऊन हाईड रो करतो आहे. हाईड रो. तर हाईड रो केल्यानंतर बघा, 7 नंतर 8 आणि नंतर 9 म्हणजे 8 नंबरचा जो रो होता तो लपलेला आहे, हाईड झालेला आहे. आता त्याला आपल्याला वापस आणायचं आहे. वापस आणण्याकरता आपल्याला पुन्हा फॉर्मॅटमध्ये जावं लागेल आणि इथे करावं लागेल अनहाईड. अनहाईड नावाचं ऑप्शन तिथे ऍक्टिव्हेट होऊन जाते. त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अनहाईड रो केलं की तुमचा रो हा वापस येऊन जाईल. त्यानंतर त्याच पद्धतीने आहे कॉलम. सपोज आता हा जी कॉलम मी इथे सिलेक्ट करतो आहे करंट इयरचा, याला सुद्धा मला हाईड करायचा आहे. फॉर्मॅटमध्ये जातो आहे आणि इथे हाईडमध्ये हाईड कॉलम यावर क्लिक करतो आहे. तर बघा, FGH इथे जर तुम्ही बघाल तर जी नंबरचा जो कॉलम आहे तो हाईड झालेला आहे. त्याला पुन्हा आपल्याला अनहाईड करायचा आहे. पुन्हा त्या ठिकाणी जायचं आणि अनहाईड कॉलम नावाचा ऑप्शन इथे दिलेला आहे. ते इथून आपल्याला पूर्ण कॉलम अनहाईड करता येतो, परत आणता येतो. तशाच टाईपमध्ये शीट सुद्धा असते. शीटला सुद्धा आपल्याला हाईड करता येते. इथे बघा, हाईड शीट आहे. हाईड शीट केलं तर इथे मेसेज आलेला आहे, अ वर्कबुक मस्ट कंटेन ऍटलिस्ट 1 व्हिजिबल वर्कशीट. म्हणजे यामध्ये ऑलरेडी एकच शीट आहे, तर तुम्हाला अजून पुन्हा एक शीट इथे घ्यावी लागेल. आता मी इथे पुन्हा 2 शीट घेऊन घेतो आहे आणि जी फर्स्ट नंबरची शीट आहे त्याला आपण हाईड करूया. हाईड शीट केलं तर बघा, फर्स्ट नंबरची शीट जी आहे ही हाईड झालेली आहे. आता हिला आपल्याला परत आणायची आहे. तर पुन्हा आपण तिथेच अनहाईड शीट या ऑप्शनवर क्लिक करूया. म्हणजे आपली जी शीट आहे ती परत येऊन जाईल. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल जी बेसिक इन्फॉर्मेशन असते ती मी तुम्हाला याच्या आधी व्हिडिओ बनवून आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहावे, जेणेकरून तुम्हाला बेसिक मायक्रोसॉफ्ट एक्सेल हे शिकता येईल. आणि विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला तुम्ही आता लगेच खाली सबस्क्राईबचे बटन आहे, तर प्लीज त्याला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच चांगले व्हिडिओज त्यामध्ये मिळतील. पुन्हा बघा, आता आपण समोर बघूया. समोर आहे रिनेम शीट. रिनेम शीट
म्हणजे शीटचे जर तुम्हाला नाव बदलवायचे आहे त्यासाठी रिनेम शीट नावाचा ऑप्शन आहे.